आणि महाराष्ट्रामध्ये 1960च्या आधी आम्ही होतो. आमचं सरकारला एवढंच म्हणणं आहे की तुम्ही 1960ला जे बंद केलं आरक्षण ते पूर्ववत सुरू करा. तीच आमची मागणी आहे. मला काही नवीन मागणी तयार करायची नाही आहे. आम्ही ऑलरेडी CP अँड बेरारच्या राज्यामध्ये 1960च्या आधी SC होतो. तेच आम्हाला आता लागू करायचं आहे. त्यासाठी गेल्या 25-30 वर्षापासून आमची ही लढाई सुरू आहे. आणि त्यानंतर महाराष्ट्राला नाही तर पूर्ण देशाला स्वच्छताचा ज्यांनी मंत्र दिला ते स्वच्छताचा मंत्र देणारे गाडगे बाबा यांना भारतरत्न सन्मान देऊन सन्मानित करावं, हे एक आमची महत्त्वाची मागणी आहे. आणि या सगळ्या मागण्या घेऊन आम्ही पुन्हा एकदा या नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या या प्रांगणामध्ये बसलेलो आहे. आमचे राष्ट्रीय अध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे 11 तारखेपर्यंत काय निर्णायक भूमिका सरकारने घेतली नाही. ते नक्कीच आम्ही रस्त्यावर येऊ. आणि आपण जे बोललात की संख्येचा विषय, आता कसं आहे, संख्येचा साठी लोक रोज येणार आहे. कारण की आमची साखळी धरणं प्रदर्शन आहे. प्रत्येक जिल्ह्याला 4-5 जिल्हे म्हणून एका दिवशी येणार आहे. त्याच्यामुळे संख्येचा एक प्रॉब्लेम नाही. परंतु 11 तारखेला हजारोच्या संख्येने आम्ही एकत्रित होणार आहे आणि रस्त्यावरती उतरणार आहोत. आणि प्रदेश अध्यक्ष संत गाडगेबाबा जयंती उत्सव समिती या राज्यातल्या 35 लाख धोबी बांधवांना त्यांच्या पूर्ववत आरक्षणात टाकण्यासाठी 2001 मध्ये या राज्य शासनाने भांडे समिती गठीत केली होती. भांडे समितीच्या फाइंडिंग ह्या स्पष्ट होत्या की या समाजाला या आरक्षणाच्या प्रवर्गामध्ये 1960 पर्यंत असताना यांना त्या प्रवर्गातून काढणे हा आर्टिकल 341चा भंग होता. ही चूक राज्य शासनानं केलेली आहे. हे त्या फाइंडिंगमध्ये स्पष्ट झालेलं आहे. आणि मग ही चुकीची दुरुस्ती करून या जातीला पूर्ववत SCच्या प्रवर्गात टाकलं पाहिजे. हे पूर्ववत टाकणे आहे, रिस्टोरेशन आहे. म्हणजे या राज्यामध्ये मुस्लिम आरक्षण मागत असेल, धनगर मागत असेल, मराठा मागत असेल, ही लढाई महाराष्ट्रातल्या धोबी समाजाची त्या पद्धतीची लढाई नाही. यांना आरक्षणातून असताना चुकीच्या पद्धतीनं काढलेलं आहे. त्यांना पूर्ववत त्या प्रवर्गात टाकण्यात यावं. हे भांडे समितीची शिफारस 2001 पासून शासनाच्या दरबारी पडलेली आहे. राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस 2005 मध्ये आमच्या मोर्चाला इथेच नागपूरमध्ये सामोरे येऊन विरोधी पक्षनेता असताना ते स्वतः म्हणत होते की मी हाऊसमध्ये या राज्यातल्या धोबी समाजासाठी तत्कालीन सामाजिक न्यायमंत्री चंद्रकांतजी हंडोरे यांच्यासोबत 17 मिनिटं भांडलो आणि त्यांना सांगितलं की या समाजावर तुम्ही खरोखर अन्याय करताय. हा समाज राज्यातला धोबी तुम्हाला नवीन आरक्षण मागत नाही, त्याचं चुकीच्या पद्धतीने हिसकावलं आरक्षण तुम्हाला हा मागतो आहे. त्यासाठी भांडे समितीचा अहवाल आपल्याकडे अवेलेबल असताना आपण पार्टीचा अहवाल का मागितला असे तत्कालीन सामाजिक न्याय मंत्र्यांना बोलणारे आजचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस की हा अहवाल मागून तुम्ही या सर्वांसमोर पुन्हा अन्याय करता. यांना नुसतं भांडे समितीचा अहवाल केंद्राला पाठवून यांना पूर्ववत यांचं आरक्षण दिलं पाहिजे असे बोलणारे विद्यमान मुख्यमंत्री आज या राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यावेळेस ते विरोधी पक्षात असताना जरी बोलत होते तर 10 वर्षापासून हे सत्तेत आहे ते मुख्यमंत्री आहेत. ज्यांनी आता आम्हाला तात्काळ आमचं आरक्षण द्यावं ही आमची मागणी आहे. त्यामध्ये भांडे समितीच्या 3 शिफारशी होत्या. 3ऱ्या शिफारशीमध्ये हे स्पष्ट लिहिलेलं आहे की राज्यातल्या धोबी समाजाचा भांडे समितीचा अहवाल राज्य शासनाने स्वीकारल्याबरोबर तात्काळ राज्यामध्ये या समाजाच्या संख्येच्या प्रपोर्शनेट यांना त्या प्रमाणात तात्काळ आरक्षण एक विशेष बाब म्हणून लागू करण्यात यावी ही सुद्धा शिफारस आहे. आणि राज्य शासनाने 4 सप्टेंबर 2019ला हा अहवाल स्वीकारलेला आहे आणि केंद्राला पाठवलेला आहे. मग 2019 पासून आतापर्यंत या राज्य सरकारने आम्हाला त्या सवलती द्यायला पाहिजे होत्या, त्या सुद्धा सवलती आम्हाला दिलेल्या नाहीत. आमचं आर्थिक मंडळ जाहीर केलं ते सुद्धा गाडगेबाबाचं आर्थिक मंडळ स्थापन केलेलं नाही. असे अनेक अन्याय. गाडगेबाबाला भारतरत्न पुरस्कार द्या ही सुद्धा मागणी आमची अनेक वर्षापासूनची आहे. परंतु संख्येनं समाज कमी आहे आणि आमच्या आंदोलनाची तीव्रता वाढत नाही. मराठ्यांची संख्या बहु जास्त असल्यामुळे रात्री 12 वाजता मंत्रालय उघडलं जाते आणि संविधानिक आरक्षण नसताना आरक्षण देण्याचा प्रयत्न केला जातो. परंतु आमची आरक्षणाची संविधानिक मागणी असताना आम्हाला आमचा न्याय मिळत नाही. आम्हाला हा प्रश्न आहे महाराष्ट्रातल्या 35 लाख धोबी बांधवांना की खरंच हे शासन संविधानावर चालते की हे हुकुमशाहीवर चालते. हे यांनी एकदा आम्हाला सांगावं की या मुख्यमंत्र्यांना परत असं गोवारी हत्याकांड करून धोब्यांचं हत्याकांड करूनच त्यांना आरक्षण द्यायचं आहे का हे शासनाने ठरवलं आहे का हा सुद्धा प्रश्न आमच्या शासनाला आहे. एखाद्या राज्यातल्या छोट्या जातींना त्याचं संविधानिक आरक्षण द्यायचं नाही. गेल्या 7 वर्षापासून रोहिणी आयोगाच्या शिफारसी केंद्रामध्ये पेंडिंग पडलेल्या आहेत. या राज्यामध्ये धोबी असेल, न्हावी असेल, सुतार असेल, कुमार असेल या राज्यातला मायक्रो ओबीसी संपूर्णपणे उद्ध्वस्त केलेला आहे. आणि रोहिणी आयोगाच्या फाइंडिंगमध्ये स्पष्ट झालेलं आहे की ओबीसीच्या 27.5% आरक्षणामध्ये
या राज्यातल्या मायक्रो ओबीसीला 1% सुद्धा फायदा झालेला नाही. या राज्यातल्या मायक्रो ओबीसीची जनगणना करून त्यांच्या संख्येच्या प्रमाणात मध्ये या 27%तलं 8%, 9% आरक्षण वेगळं काढून त्यांना वेगळं देण्यात यावं, ही सुद्धा शिफारस केंद्राकडे पडलेली आहे. त्याच्यावरही सरकार न्याय देत नाही. म्हणजे या सरकारला या राज्यातल्या ज्या संख्येनं कमी असणाऱ्या जाती आहेत त्यांच्यावर सतत अन्याय करायचा का? 50 वर्ष काँग्रेसनं केला, आता 20 वर्ष झाले भाजप करत आहे. आम्ही हा अन्याय आता याच्या पुढे सहन करणार नाही. आम्ही रस्त्यावर उतरू. प्रसंगी आम्हाला कायदा जरी हातात घ्यायचं काम पडलं तरी आम्ही भेणार नाही आणि आता आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय थांबणार नाही. सरकारला कपड्यासारखं धुवून